तर मग आजकालच्या कॉम्पिटिशनच्या या युगात म्हणजे स्पर्धात्मक युगात तुमचे इन्कम स्ट्रीम्स नक्की किती असावेत? सुरुवातीला ना 3 इन्कम स्ट्रीम्स असणं खूप गरजेचं आहे आणि भविष्यामध्ये मी जे काही व्हिडिओज आणीन त्यानुसार तुम्हाला मी सांगेनही इन्कम स्ट्रीम्स कसे वाढवावे, ठीक आहे? आणि काय-काय असतील ते, ठीक आहे? सुरुवातीला हे तुमचे जॉब म्हणजे तुमचा जो स्टेबल जॉब आहे ना असणं खूप गरजेचं आहे. एखादी हाउसवाईफ किंवा जे काही नॉर्मल व्यक्ती जसं मी आहे. सो मीही माझं स्वतःचं इन्कम स्ट्रीम जे आहे जॉब, बिझनेस किंवा कंटेंट क्रिएशन जे काही आहे, या प्रकारचे इन्कम स्ट्रीम्स आहेत आणि बाकी पण भरपूर आहेत. ते रिव्हील न करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो जॉब असणं खूप गरजेचं आहे. स्टेबल जॉब कोणत्याही लेव्हलचा असेल तो तुम्ही न लाजता केला पाहिजे या घडीला, कारण जॉब असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट साईड इन्कम. साईड इन्कम म्हणजे तुमचा एक व्यवसाय असायला हवा, जे काही तुम्ही जॉबशिवाय करू शकता. ज्यांच्याकडे जॉब नाही ते लोकं साईड इन्कमलाही बिझनेस म्हणून ॲज अ बिझनेस तुम्ही हे काउंट करू शकता. सो मेन इन्कम स्ट्रीम पण असू शकतो साईड इन्कम. जसं की कोणताही बिझनेस सँडविच विकणं किंवा चायनीज बेल किंवा काही काही गोष्टी असतील तुमच्या. ठीक आहे. या साईड इन्कम थ्रू तुम्ही करू शकता. ठीक आहे. तिसरं आहे कंटेंट क्रिएशन. तुमचं हिडन टॅलेंट जे काही तुम्ही लोकांसमोर रिव्हील करा, आणा. सो तुमचं डिजिटल असेट्स असणं खूप गरजेचं आहे. Instagram, YouTube जे काही व्लॉगिंग किंवा ब्लॉगिंग जे काही करतात आजकाल लोक. सो हे असणं खूप गरजेचं आहे. त्यानुसारही तुमचं इन्कम स्ट्रीम काउंट केलं जातं. सो हे 3 इन्कम स्ट्रीम असणं खूप गरजेचं आहे. ओके.